नमस्कार मंडळी, आज आपण तांदळाची पापडी बनवणार आहे। तांदळाची पापडी बनवण्याकरता तांदूळ 3 दिवस भिजत ठेवावे लागतात। त्याला 1 दिवस सुकवावा लागतो। त्यानंतर दळून त्याचं पीठ तयार करतो। पीठ तयार केल्यानंतर हे पीठ घेतले आणि बडीशेप, सफेद तीळ आणि मीठ असं साहित्य घेतले। आता आपण ते मिक्स करायचे, ते आम्ही मिक्स करून दाखवणार। आपलं पीठ बनवायला घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, बडीशेप आणि सफेद तीळ। म्हणजे पापडीचे बेटर आपण तयार करून घेतलंय। आता आपल्याला पुढचा विधी ती तयार कशी करायची हे तुम्हाला म्हणजे पापडी कशी बनवायची हे आपण आता पाहणार आहोत। आपण जे वाफळलेलं होतं ते आपण काढून घ्यायचं, असं पाण्यात टाकायचं आणि सुईने असं ते काढून घ्यायचं। असं काढल्यानंतर असं इथे ठेवायचं। त्यानंतर असे उन्हात वाळत घालायचे। छान असं बेटर गोल करून घ्यायचं आहे। नमस्कार मंडळी, पापड्या आपण तयार केल्या आहेत, त्या वाळवून घेतल्या आहेत। तुम्ही पाहू शकता कशा पापड्या वाळवल्या आहेत आणि आता आपण त्या तळून तुम्हाला दाखवणार आहोत। तर त्याकरता आपण तेल गरम करायला ठेवलेलं। म्हणजे पापड्या आपण तळून झाल्या आहेत। छान अशा पापड्या आपण तळून घेतलेल्या आहोत। म्हणजे पापड्या आपण तळून घेतल्या आहेत। छान अशा पापड्या झाल्या आहेत, खायलाही कुरकुरीत आणि चविष्ट झाले आहेत। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। आमच्या केळीचे पाने चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। म्हणजे पापड्या आपल्या छान चविष्ट झाल्यात आणि कुरकुरीत झाले। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। धन्यवाद।